नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 8 मार्च, वार शुक्रवार आणि आज आलेला आहे महाशिवरात्र. तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भगवान महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तसेच वाईट कर्म पापांचा नाश होऊन 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल. घरामध्ये लक्ष्मी नांदेल, आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, महाशिवरात्रीचा हा जो दिवस असतो, हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित असतो. या दिवशी आपल्याला व्रत करून भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घ्यायचा असतो. या दिवशी बघा, शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं. यामुळे अनेक उपाय आणि सेवा केल्या जातात आणि म्हणूनच हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 उपाय सांगणार आहे. 4ही उपाय अतिशय प्रभावी आहे आणि हे उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करायचे आहे. जो प्रदोष काळ असतो त्या प्रदोषकाळी आपल्याला हे जे उपाय आहे तर हे करायचे आहे. कारण प्रदोषकाळी भगवान शिवशंकरांची पूजा करायला अतिशय महत्त्व असतं. सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. सगळ्यात पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींची प्रगती होण्यासाठी, घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरातला एखादा व्यक्ती आजारी असेल तर ते आजारपण दूर होण्यासाठी, घरातला कलह भांडणे हे दूर होऊन मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. पहा, तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक फुलवात लावायची आहे. फुलवातच तुम्हाला लावायची आहेत, लांब कापसाची वात तुम्हाला लावायची नाही. आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. सायंकाळी तुम्हाला हा दिवा घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि हा दिवा तिथे लावून तुम्हाला महादेवाला तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी, घरातल्या अडचणी नष्ट होण्यासाठी प्रार्थना करत हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जाताना थोडंसं तूपसोबत घेऊन जा. जिथे कुणी अगोदरचा फुलवात असलेला दिवा हा प्रज्वलित केलेला असेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप जे आहे तर ते तुम्हाला घालून यायचं आहे. जो दिवा प्रज्वलित असायला हवा, फुलवातीचा असायला हवा आणि तुम्ही सोडून इतर कुणीतरी तिथे लावलेला असायला हवा, अशा दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालून यायचं आहे. जर आपण हा उपाय महाशिवरात्रीला केला तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीणीची ही 100% पूर्ण होते. शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर हा आवर्जून करा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल, मतभेद असेल, लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये वारंवार अडचणी असेल, कुटुंबाचं एकमेकांशी जमत नसेल, त्याचबरोबर नवरा बायकोची सुद्धा ही भांडणं असू शकतात, यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला एक चौमुखी दिवा बनवायचा आहे. तो तुम्ही कणकेचाही बनवू शकतात किंवा तुम्ही मातीचा दिवा घेतला आणि त्यामध्ये ह्या 4 वाती लावल्या तरीसुद्धा चालेल किंवा निरांजन असतं, निरांजनमध्ये सुद्धा तुम्ही या 4 वाती लावू शकतात. या वाती तुम्हाला लांब कापसाच्या लावायच्या आहे. यानंतर या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित करून संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे. प्रत्येक रूममध्ये फिरवायचा आहे. फक्त बाथरूममध्ये हा दिवा तुम्हाला फिरवायचा नाही. आणि हे फिरवत असताना तुम्हाला
मनोमन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आपल्या कुटुंबातील अडचणी दूर होऊ दे, कुटुंबाची प्रगती होऊ दे, कुटुंबात एकोबा येऊ दे किंवा घरातली 2 व्यक्तींचा वाद असेल तर तो दूर होऊ दे असं म्हणत तुम्हाला हा दिवा संपूर्ण घरात फिरवायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरती जाऊन तुम्हाला लावायचा आहे। डाव्या किंवा उजव्या दोन्ही बाजूला तुम्ही लावू शकता, जिथे तुम्हाला जागा असेल, शक्य असेल तिथं तुम्ही हा दिवा लावू शकतात। त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर हा आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे। भरपूर दिवसापासून एखाद्या व्यक्तीच्या मनात इच्छा असते, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो व्यक्ती भरपूर प्रयत्नसुद्धा करतो, पण व्यक्तीची इच्छा पूर्ण होत नाही आणि त्यावेळी तो व्यक्ती आपल्या नशिबाला दोष देतो आणि म्हणत असतो की माझं नशीबच खराब आहे, माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही। मग इच्छा तुमची धनप्राप्तीबद्दल असेल, नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा इतर कुठली तुमची इच्छा असेल तर इच्छापूर्तीसाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि यानंतर यामध्ये तुम्हाला लांब कापसाची वात लावून हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला जिथे कुठे बेलाचं झाड असेल तुमच्या आजूला बाजूला किंवा मंदिराच्या बाहेर तर तिथे हा दिवा तुम्हाला लावून तुमची मनोकामना व्यक्त करायची आहे। आणि येताना त्या झाडाची थोडीशी मुळांची माती जी आहे तर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे। एका पुडीमध्ये बांधून ती तुमच्याजवळ तुम्हाला नेहमी ठेवायची आहे। जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती माती तुमच्याजवळ ठेवायची आहे। हा उपाय जर तुम्ही महाशिवरात्रीला केला तर नक्कीच तुमची मनोकामना ही 100% पूर्ण होईल। हा उपायसुद्धा शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। फक्त हा बेलाच्या झाडाखाली जो तुम्ही दिवा लावणार आहे त्या दिव्याखाली तुम्हाला तांदळाचं आसन देऊनच हा दिवा लावायचा आहे। इतर कुठल्याही फुलांचं किंवा इतर धान्याचं आसन हे तुम्हाला द्यायचं नाही, फक्त तांदळाचंच आसन देऊन हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला अजून एक आज संध्याकाळी दिवा लावायचा आहे। घरात लक्ष्मी टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी येत असेल, घरात भरपूर पैसा येतो पण तो स्थिर राहत नसेल, आजारपण किंवा इतर कोणत्या कारणातून पैसा हा निघून जात असेल, एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल, आर्थिक समस्या वारंवार घरामध्ये येत असेल तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला लांब कापसाची वात लावायची आहेत आणि या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे। दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा घेऊन तुम्हाला जिथे कुठे आवळ्याचं झाड असेल त्या आवळ्याच्या झाडापाशी जाऊन तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। हा दिवा लावताना या दिव्याखाली तुम्हाला हळदीचं आसन द्यायचं आहे। चमच्याभर हळद तुम्हाला तिथे खाली टाकायची जमिनीवरती, त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। कारण साक्षात आवळ्याच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचा वास असतो आणि महाशिवरात्रीला आपण हा उपाय जर केला तर नक्कीच त्यांची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि धनप्राप्तीच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात, धनासंबंधित अडचणी आपल्या दूर होतात। म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक उपाय आपल्याला करायचा आहे। जर तुमच्या घराजवळ आवळ्याचं झाड नसेल तर हा जो दिवा आहे ना, हा दिवा तुम्ही केळीच्या झाडापाशी सुद्धा लावू शकतात। केळीच्या झाडामध्ये सुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो, म्हणूनच बऱ्याच वेळा आपण भगवान श्रीहरी विष्णूंना केळीचा नैवेद्य ठेवत असतो आणि कोणत्याही पूजेमध्ये केळीचे काम जे आहे तर ते वापरले जातात। म्हणून हा दिवा तिथे सुद्धा तुम्ही लावू शकता जर तुमच्या घराजवळ आवळ्याचं झाड नसेल तर। त्याचबरोबर आवळ्याचं झाड नाही किंवा केळीचं झाड नाही तर शमीचं झाड जे असतं तर ते बऱ्याच तुळशीप्रमाणे ते बऱ्याच जणांच्या घरामध्ये असतं, तर तुम्ही तिथे हा सुद्धा दिवा लावू शकतात। कारण त्या झाडामध्ये सुद्धा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो, तर हा दिवा तुम्ही तिथे लावला तरी सुद्धा चालेल। या 3 झाडांपैकी जे झाड तुमच्या जवळ असेल तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। सांगितलेले सगळे उपाय तुम्हाला करणं शक्य झालं तर आवर्जून करा। अतिशय प्रभावी उपाय हे मानले जातात। हे उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेले आहेत आणि सगळे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।